13 तारखेला पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील टाकळी मानूर येथे फिर्यादी बाबासाहेब ढाकणे व त्यांचे कुटुंबीय हे घरात झोपले असताना रात्री 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास 8 ते 9 जणांनी घरात बळजबरीने प्रवेश करून त्यांना मारहाण करून त्यांच्या घरातून साधारण 60,000 रुपये रोख आणि इतर सोन्या चांदीचे दागिने हे हिसकावून नेलेले होते। त्याप्रमाणे पाथर्डी पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासाहेब यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश देण्यात आलेले होते। घटनास्थळी आम्ही तसंच पथकातील अधिकारी PSI धाकराव, गोरे, API थोरात आणि स्टाफ यांनी घटनास्थळी भेट दिली होती। घटनास्थळी भेट दिल्यानंतर बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथेही त्या रात्री त्याच प्रकारचे घरफोडीचे गुन्हे घडलेले होते। सारासार अभ्यास करून 2-3 घटनांची सांगड घालून आरोपींवरती लक्ष केंद्रित केलं असता संदीप बर्डे राहणार वारणी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड हा आणि याचे साथीदारांनी हे मिळून गुन्हे केले असावेत असा संशय बळावला होता। त्याप्रमाणे त्याच्यावरती आणि त्याच्या साथीदारांवरती लक्ष केंद्रित केलेलं होतं। आज पथकाने एकूण 6 जणांना ते पिकअपमध्ये जात असताना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना विचारपूस करता त्याने टाकळी मानूर येथील गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे। तसेच एकूण साधारण पाथर्डीला या मागील महिन्यामध्ये दाखल जबरी चोरीचे 3 गुन्हे या टोळीकडून उघडकीस आलेले आहेत। 6 जणांना आपण ताब्यात घेतलं असून एकूण 13 जणांचा सहभाग या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेला आहे। या स्थानिक रहिवासी तुकाराम धोंडेबा पवार हा या आरोपी हे वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत। त्याच्यामध्ये कर्जत, शिरूर कासारमधलं वारणी तसंच पैठण येथील आरोपींना बोलवून तुकाराम धोंडेबा पवार हा विशिष्ट प्रकारचं टार्गेट देऊन आणि या प्रकारचं गुन्हे घडवून आणत असल्याबाबत तपासात आत्तापर्यंत तरी निष्पन्न झालेला आहे। आरोपितांकडून साधारण 1,68,000 रुपयाचं सोनं, 29,000 रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेलं पिकअप वाहन हे जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे।